सोबत येण्यात मला वाटतं की पुढे अडचण येणार नाही। राहुलजींनी पहिलं पाऊल टाकलं आहे, आमच्या नेत्यांनी पहिलं पाऊल टाकलं आहे, दुसरं पाऊल प्रकाश भाऊंनी एक पाऊल सकारात्मक टाकावं। प्रकाश आंबेडकरजी सोबत राहावे, महाराष्ट्रातील परिवर्तनामध्ये कोणी माईचं लाल आडवं येऊ शकत। दोघांनी एक एक पाऊल पुढे टाकलं तर गळाभेट होणं, संपूर्ण त्याला आघाडीमध्ये सामील होण्यात किंवा एकमेकाला समजून घेण्यात आणि एकमेकाला सोबत येण्यात मला वाटतं की पुढे अडचण येणार नाही। पहिलं पाऊल आम्ही टाकलं आहे, राहुलजींनी पहिलं पाऊल टाकलं आहे, आमच्या नेत्यांनी पहिलं पाऊल टाकलं आहे, दुसरं पाऊल प्रकाश भाऊंनी एक पाऊल सकारात्मक टाकावं आणि त्यांनी सुद्धा पत्र लिहावं की आम्ही तयार आहोत, आम्हाला सहभागी करून घ्या। त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे, एआयसीसीला पत्र एआयसीसीला कोणाच्या सहीचं दिलं? हे पत्र राहुलजींनी स्वतःच्या सहीचं दिलं, त्यांनी पत्र स्वतःच्या सहीचं दिलं नाही, म्हणजे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र आहे। प्रकाश भाऊंनी, आंबेडकर साहेब मोठे नेते आहेत, त्यांनी स्वतः लिहावं आणि ही आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे। आम्हाला वाटतं की प्रकाश आंबेडकरजी सोबत राहावे, महाराष्ट्रातील परिवर्तनामध्ये कोणी माईचं लाल आडवं येऊ शकत। जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काय घडामोडी होण्याची शक्यता आहे? कारण सीट शेअरिंगसाठी 12-12चा फॉर्म्युला त्यांनी दिला, त्यावर तर काही तडजोड होणं शक्य नाही। आमची चर्चा खूप पुढे गेलेली आहे, जवळपास 80-85% जागेवर आमचं एकमत झालेलं आहे। नवीन पक्ष जे काही येतील त्यावेळेस पुन्हा काही जागेच्या संदर्भात पुनर्चर्चा होणे अपेक्षित आहे। कुठल्याही मध्ये तुम्हाला माहिती आहे, कोयल गव्हर्नमेंटमध्ये एका बैठकीमध्ये कुठलीही निर्णय होऊ शकत नाही, कारण हे आघाडी म्हणजे 3-3, 4-4 पक्षांना एकत्र एका मिटिंगमध्ये काही शक्य होत नाही आघाडी करणं किंवा अलायन्स करणं, त्याला 2-4 बैठकीच्या फेऱ्या चालतात। पॉझिटिव्ह हे सांगायचं की आमच्या पहिल्या फेरीमध्ये 80% जागावर नेतेकी झालं, एकमत झालं आणि आम्ही आता उरलेल्या काही थोड्या बहुत जागा आहे ज्या संदर्भातली चर्चा सुरू आहे आणि कुठेही अडचण येणार नाही। हे काम पुढच्या बैठकीमध्ये संपुष्टात येईल। प्रकाश आंबेडकरजी आले तर त्यांच्या संदर्भात पुन्हा चर्चा होईल आणि आम्हाला आमच्या नेत्यांची स्पष्ट भूमिका आहे की सर्वांना घेऊन या देशातील तानाशाही सरकारला या देशातील आपल्याला ब्रेक लावायचं आहे, त्यांना सत्तेच्या बाहेर काढायचं आहे। त्यामुळे सर्वांनी समविचारी लोकांनी, पुरोगामी विचाराच्या लोकांनी, फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराच्या, महाराज छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या लोकांनी एकत्र यावं आणि ही मोठ बांधावी, हे खुद्द आमच्या सर्वोच्च नेत्यांचं मत आहे।